आनी मातृभूमी सेवा प्रतिष्ठान गोंय हांच्या जोड पावलान आज आयुष 64 हाज्यो फुकट टॅबलेट वाटपाचे जे कार्यावळ आसा ती आज आमचे मुखेल सोयरे गोंय राज्याचे मुख्यमंत्री केन्ना दिवपाचे हाची सगळी सर्वस्व म्हायती तुमकां ह्या कार्यावळी हांगा दिली वतली। हांव मागता सुरवातेक ह्या ल्हानशा कार्यक्रमाक आमचे मदीं आमचे मुख्यमंत्री ते डिस्ट्रीब्युशन कार्यक्रम इनॉग्रल फंक्शनाक हांगा उपस्थित आसा आमचे गोंयचे माननीय मुख्यमंत्री दोतोर सावंतजी। आयुष फाटल्या आयुष म्हणजे आतां करंट चार्ज आसा चार्ज सद्याक दिल्ले आनी फाटल्या आयुष मंत्री आनी आतांचे डिफेन्स मिनिस्टर श्रीपाद भोव नायक आमचे डेप्युटी डायरेक्टर जे आयुष सेलाचे आसा दोतोर दत्ता भट हे CCRचे गोंयचे इन्चार्ज डॉक्टर हेमंत गुप्ता आमचे सूत्रसंचालक मिलिंद बाब तुम्ही सगळे पत्रकार बंधू त्या बरोबर बेनिफिशरी आम्ही जे हांगा आपयल्यात आम्ही 4-5 लोकांक आपयल्या म्हणजे केशव सेवा साधना तशेंच सेंटरांचे लोक डॉक्टर्स आसात तांकां तेंचे हस्ते हे मोठे तेंचे हस्ते दितले आनी ते मागीर ते वाटतो ते प्रत्येक पेशंटाक हे दितले वाटतले। हे कार्यक्रमाक तुमकां सगळ्यांक मातृभूमी सेवा प्रतिष्ठान मिनिस्ट्री ऑफ आयुष त्याच बरोबर CCRAS हांचे वतीन सगळ्यांचे स्वागत करता। बाकीचे डिटेल्स जे आयुष 64 टॅबलेट ज्यो आसा त्यो गोंयांक भितर सगळे पेशंटांक जे असिम्टोमॅटीक पेशंट असतात मायल्ड पेशंट असता किंवा मॉडरेट पेशंट आसा आनी जे होम आयसोलेशन आसा किंवा हॉस्पिटलायजेची गरज ना हे पेशंटांक दिवपा खातीर सगळ्यांक पावोवपा खातीर जेंचे कोणाचे कन्सेंट जेंका कोणाचो होकार आसतलो घेवपा खातीर तांकां दितले कोणाचे फोर्सिबली हे करचे ना। बाकीचे कितें आसा ते गोंय सरकारा वतीन दोतोर आमचे सांगतले तेन्ना परत एकदां सगळ्यांक स्वागत करून हे कार्यक्रमाचे हांव मिलिंदा कडेन मागता ते कार्यक्रम सुरू दवरचो। आयुष 64 मेडिसिन आयुष 64 मेडिसिन जो है ऑलमोस्ट सभी स्टेट में लॉन्च किया चुकी है, नॉर्थ ईस्ट बंगाल और महाराष्ट्र गुजरात इवन लद्दाख लेह लद्दाख एवरीवेयर। जो आयुष 64 ड्रग है ये बेसिकली प्योरली हर्बल इन द नेचर, टोटली प्योरली हर्बल, किसी दवा के साथ में कोई इसका इंट्रैक्शन नहीं है। देयर इज नो इंट्रैक्शन विद अदर मेडिसिन, इट कैन बी टेकन विद एनी अदर मेडिकेशन। आयुष 64 कैन बी टेकन विद होम्योपैथी आयुर्वेदा यूनानी और एनी एलोपैथिक टैबलेट्स। बेसिकली इट वर्क एज ए लाइक ए एड ऑन थेरेपी, प्राइमरी ट्रीटमेंट विल कंटिन्यू, इसके साथ में आप इसको ऐड कर सकते हैं। मेडिसिन जो है एंटीवायरल है, एंटीपायरेटिक है एंड इम्यूनो मॉड्यूलेटर है, मतलब फीवर भी कम करती है, वायरल लोड भी कम करती है और साथ में आपकी इम्यूनिटी बूस्टिंग का काम भी करती है। आयुष 64 इट्स अप्रूव्ड बाय द ICMR टास्क फोर्स फॉर कोविड मैनेजमेंट गवर्नमेंट ऑफ इंडिया। So there is no legal issue or all SOP they have given. It is approved by ICMR task force for COVID management. मेडिसिन जो है हम लोग ये सिम्टोमेटिक माइल्ड एंड मॉडरेट केसेस के लिए दे रहे हैं। जो हॉस्पिटलाइज के पेशेंट हैं या सीवियर हैं उनको हम रिकमेंड लिस्ट नहीं कर रहे हैं। मेडिसिन जो क्या डिस्ट्रीब्यूट की जा रही है थ्रू वेरियस नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन और सेवा भारती। गोवा में हम लोगों ने जो आइडेंटिफाई किया है अभी तक, इसमें मातृभूमि सेवा संस्थान है, केशव सेवा साधना है, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी कोक्कड़ विभाग है, गोमंतक कॉलेज है, डिपार्टमेंट ऑफ आयुष गोवा गवर्नमेंट है एंड हेल्पिंग हैंड्स। और भी कोई NGO नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन और वॉलंटियर जो हमारे साथ काम करना चाहें वो दे आर मोस्ट वेलकम, दे कैन कम एंड वी कैन डिस्ट्रीब्यूट द मेडिसिन फॉर एंटायर पब्लिक। मेडिसिन लेने के लिए सिर्फ हमको 4 चीज़ें चाहिए, ज़्यादा कुछ उसमें कुछ प्रॉब्लम नहीं है। तो RT-PCR रिपोर्ट, रैपिड एंटीजन टेस्ट रिपोर्ट, HRCT रिपोर्ट और पेशेंट्स का आधार कार्ड। पेशेंट को आने की कोई ज़रूरत नहीं है, पेशेंट के जो रिलेटिव्स हैं, फ्रेंड्स हैं, कलीग्स हैं, दे कैन कम एंड कलेक्ट द मेडिसिन।
और इट्स टोटली लाइक ई कंसल्टेशन, इसमें कोई फिजिकल, इट्स मेंटेन प्रॉपर फिजिकल डिस्टेंसिंग. Attendant can come, they can give consent, and we will give the medicine. All instruction and everything will be given by our phone. So एक ऐसी मेडिसिन जिसका कोई साइड इफेक्ट नहीं है, जो फ्री ऑफ कॉस्ट इजीली अवेलेबल है, दूसरी दवा के साथ में कोई इंट्रैक्शन नहीं है, तो मुझे लगता है इसका फ़ायदा हम सब गोवावासियों को उठाना चाहिए. धन्यवाद. आयुष 64 वितरणाच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट माननीय गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे आयुष्याचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर दत्ता भट, आमचे CCRASचे CHK गुप्ता, वेगवेगळ्या संघटनाचे सगळे पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू भगिनी, भाव आणि बहिणी. कार्यक्रम ल्हानसो आशिल्लो परंतु उशीर जावंक जायना, त्यामुळे आम्ही तो बेगिना बेगीन दवरला आणि कोविडाच्या ह्या सगळ्या हातून चड संख्या जमप बरोबर न्हय म्हणून ल्हानसो कार्यक्रम केल्लो आसा. परंतु बेगिना बेगीन जी औषधां आहा जे कोविडा खातीर आयुष मिनिस्ट्रीन जे काडिल्लें आसा ते लोकां पर्यंत पावचें हो ताचो फाटलो हेतू आशिल्लो. मातसो उशीर जाला कारण आयुर्वेदा किंवा इतर इंडियन पॅथी ज्यो आसात ही जी सिस्टीम हजारो वर्षाची सिस्टीम आमकां सगळ्यांक खबर आसा. म्हणटात 5000 वर्षापेक्षा जास्त जुनी म्हणून, खूब म्हणजे हजारो वर्षांची. आणि त्यामुळे आताच्या ह्या गणितांक ते रिसर्च ताचे बसना. गेली कित्येक म्हयने जवळजवळ 2 वर्साच्या आसपास आमचे सायंटिस्टांनी वेगवेगळे पद्दतीचे तरेचे फॉर्म्युले हे टास्क फोर्साक धाडिल्ले. खूबशे फॉर्म्युले म्हणजे आमी रिसर्चाची पद्दत सुद्दां बदलली, कारण ॲलोपॅथी आणि आयुर्वेदा हे एका मापाच्यान तोलून उडूंक जायना. कारण जशें म्हणटात आमी की 5000 पेक्षा जास्त ओल्ड पॅथी जशाच तशी अजुनूय आज मनशाच्या जिवनाक तितलोच ताचो भरगच्च उपयोग आसा. त्यामुळे ताची जी घटपण आसा काय ताची जे काही मोठेपण आहे तातूंत सिद्ध जाता. त्यामुळे आमी त्या रिसर्च बरोबर ते जोडूंक शकनात. त्यामुळे परंतु सरकारच्या हाजेनुसार नोटिफिकेशनानुसार आमी वेगळी पद्दत रिसर्चाची केली आणि खूबशे फॉर्म्युले हे धाडिल्ले. परंतु शेवटी ते औषध आसा आणि ही कोविड एक नवीन व्हायरल आशिल्ल्या कारणान जे काही औषध करतले ते व्यवस्थितपणे जावचे हो ताचे फाटलो हेतू आणि म्हणून थोडो इल्लो उशीर जाला. हाजे नंतर सुद्दां फटाफट अशे तरेचे मेडिसीन जे आसात, प्रत्येक व्हायरसाक हे मेडिसीन आसा, परंतु ते समजा तोलून मोलून ते वखद लोकां पर्यंत पावूंक जाय आणि ते 100% इफेक्टीव ठरोवंक जाय. ह्या बाबतींत ताका इल्लोसो डिले जालो. आनी फॉर्म्युले कारण एक कोरोनिलाचो फॉर्म्युलो रामदेव बाबान काडिल्लो तुमकां सगळ्यांक खबर आसा. अशे अनेक फॉर्म्युले हे खंय तरी इफेक्टीव फॉर्म्युले हे गेल्ले आसात आणि ताजे इल्ले एक एक करून नंतर तो भायर सरतलो. आयुष मंत्रालय हे आमची इंडियन सिस्टम ऑफ मेडिसीन आमी खरें म्हणशी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींचे आभार मानपाक जाय. कारण तेणें जवळ 65-70 वर्सां नंतर ज्या पॅथीक कोणें लक्षात दिलें ना अशे तरेची जी काही आमची सिस्टीम आसा, इंडियन सिस्टीम जी जगाक आज मान्य आसा, जग आज आपुलकेन पळयता, आपल्या कडेन मागता. आमचे तुमचे जी आयुष पॅथी आसा ती आमचे कडेन सुरू जावंक जाय. तरेची कितलीशीं राष्ट्रां जी आसात आणि ह्या कोविड सिच्युएशनान आमी खूब राष्ट्रांक अशी मदत पाविल्ली आसा औषधाची आनी इतर सगळ्या हाची. मागीर ती प्रिवेंटीव म्हणून आसूं किंवा ट्रेडिशनल मेडिसीन म्हणून आसूं, अशा हातूंतल्यान ही पॅथी आज वयर सरता आणि ते वाडोवपाचें काम नवीन मिनिस्ट्री करून माननीय नरेंद्रभाई मोदीजीन वेगळी मिनिस्ट्री केली, ताका स्पेशल दर्जो दिलो आणि त्यामुळे गेल्या 7 वर्सांक हाजे बरे परिणाम आमकां देशांत आनी परदेशांत सुद्दां पळोवपाक मेळटात. त्यामुळे तांचे खरोखरच आमी आभारी आसात. त्याच बरोबर मागीर होमिओपॅथी आसतली, युनानी आसतली, सिद्ध आसतलो, योग आसतलो, हे सगळ्यो पॅथी जगाक दिल्यो. आणि एक गोष्ट निश्चितपणे म्हाका मुद्दम नमूद करता की जवळ 7 वर्सां पयलीं योगा डे आमी साजरो केलो. योगा सगळ्या जगाचेर थळाव हाडून दिलो. परंतु तेन्ना सुरू केल्लो म्हणून आज योगाचो उपयोग ह्या कोरोना खातीर जालो आणि जग आज म्हणटा, जे काही राष्ट्र म्हणटात की तुम्ही 7 वर्सां पयलीं आमकां योग दिलो म्हणून खंय तरी कोरोनाच्यान आमी बचाव करूं शकले. ही एक दूरदृश्टी आमच्या पंतप्रधानाची आशिल्ली मुद्दाम हांवें नमूद केल्ली आसा. त्यामुळे जे काही आमच्या मातयेक आमच्या हातूंत जाल्ली जे काही ही औषधी आसा, ही औषधी
आमकां खरोखरूच खंय तरी ह्या सगळ्या व्हायरल रोगा पासून आमकां मुक्त करतली, बरी करतली अशी आमी अपेक्षा दवरुया. गोंयचे आयुश डिव्हिजन आसतलें, आयुश मंत्रालय आसतलें. आमी सर्वतोप्रती जें जें कितें करूं जाता तें करता. कदाचित प्रसिद्धी फाटल्यान मातशें आमी कमी आसतले, परंतु जें जें कितें आमकां शक्य आसा तें आमी सगळें करतात. आनीक हाज्या फुडें एक सेवा म्हणून आनी ही पॅथी इंट्रोड्यूस करपा लागून आमी करीत रावतले. तुम्ही सगळ्यांनी जें काही सहकार्य दिलें त्या बद्दल पत्रकारांचे तुमचे सगळ्यांच्या मना पासून धन्यवाद दिता. आनी जो पेशंट आसतलो कोविडाचो, मायल्ड आसतलो, मिडियम आसतलो, अशें हांकां हे पावोवपाचें करात. खरोखर एकदम बरी औषधी आसा आनी ताचे सायड इफेक्ट ना तें व्हडलें डॉक्टर गुप्तान सांगिल्लें आसा. तुमकां परत एकदां मना पासून देव बरें करूं म्हणटा. जय हिंद. Ayush 64 tablet under the Ministry of the Ayush, Government of India, along with Central Council of Research, Ayurvedic Science, CCRAS, and मातृसेवा प्रतिष्ठान हाचे ह्या सोहळ्याक आमच्या मदीं हजर आसात भारताचे डिफेन्स मिनिस्टर राज्यमंत्री श्री श्रीपाद भाऊ नाईक, आमचे डेप्युटी डायरेक्टर फॉर द आयुष डॉक्टर दत्ता भट, त्याचबरोबर CCRAS चे इनचार्ज फॉर द गोवा डॉक्टर HK गुप्ता, मिलिंद महाले आणि तसंच डॉक्टर सूरज हांगासर आशिल्ले म्हणजे सगळे पत्रकार भावांनो भयणांनो, वेरियस रिप्रेझेंटेटिव्स ऑफ द वेरियस ऑर्गनायझेशन्स जे डिस्ट्रिब्युशना खातीर काम करतले वावुरतले तांचे रिप्रेझेंटेटिव्स आसात. आयुर्वेदीक फिजिशियन्स डॉक्टर समीर आसात, बाकीचे आयुर्वेदीक फिजिशियन्स फ्रॉम द हेल्थ सर्विसीस फ्रॉम द डायरेक्टर ऑफ आयुष हांगासर हजर आसात. खूब बरी गजाल. पयल्यात पयली आयुष मंत्रालयाच्या वतीन जे आयुष 64 डिसिजन मेडिसिन्स हे पुराय देशभर डिस्ट्रीब्यूट करपाक सुरवात केले आणि फॉर द असिम्टोमॅटिक पेशंट्स अँड अलॉंग विथ द कोविड पॉझिटिव्ह सर्टिफिकेट्स पुराय देशभर सगळी कडेन डिस्ट्रीब्यूट जाता आणि ताचे खूब बरे रिजल्टूय बी. ज्या पद्दतीन इन आयुष 64 द मेडिसिन्स अवेलेबल विथ इन एन एंटीवायरल, एंटीपायरेटिक अँड इट इज एन फॉर इम्युनिटी बुस्टर. ह्या तिनूय तरेची मेडिसिन्स ह्या आयुष 64 ह्या मेडिसिनान आसा विच इज प्रूव्ड बाय द CCRAS. म्हणजे ऑल द मेडिसिन्स इन आयुर्वेदा ताजो रिसर्च ऑल ओवर इंडिया. CCRAS दिस इज द ओल्ड ऑर्गनायझेशन ऑफ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. हाजो रिसर्च CCRAS करता. ते जशें भाऊन सांगले डॉक्टर HK गुप्ता हांणी सांगले त्या प्रमाणे आयुष 64 they are doing the research for last 1 year and they have proved that this medicine is very much useful as an antiviral, antipyretic and immunoboosters and which is again it is approved by as a protocol by the ICMR. तांच्यांनी बी approved केल्ले आसा. There is a research papers also submitted to the ICMR and which is a guideline given by the government of India. हांवें जस्ट कळपा खातीर सांगता कोणाच्या मनात संभ्रम उरचो न्ही कित्याक गव्हर्मेंट ऑफ इंडियाची आयुषाची गायडलायन आणि ICMRचो प्रोटोकॉल त्यांनी फायनलायज केल्या प्रमाणे आयुष 64 ही मेडिसिन्स आमच्या सरकारच्या वतीन आमच्या आयुष विंग जी आसा ह्या आयुष डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर दत्ता भट हांगासर अवेलेबल आसा. सगळ्या PHCनी आमी अवेलेबल करतले जेणे करून आमचे आयुर्वेदीक फिजिशियन्स आसा हांच्या कडेन जे जे पॉझिटिव्ह पेशंट्स थंय आसा आमी जशें म्हटलां की अलॉंग विथ अवर होम आयसोलेशन किट विल डायरेक्टली डिस्ट्रीब्यूटेड मेडिसिन. कारण जेणे करून जे होम आयसोलेशनान घरा कडेन आसा तांच्यांनी हे मेडिसिन्स कंटिन्यू घेवपाक कांयच हरकत ना. वीथ इज अ प्रूव्ड मेडिसीन फॉर द ताच्या खातीर आसा. त्या खातीर आमी पळयता की डे बाय डे दर इज रिसर्च इज गोईंग इन COVID-19 ह्या दुयेंसाचेर. एखाद्या वेळी जेन्ना प्लाझ्मा थेरपी वापरली वयताली ताज्या उपरांत आज प्लाझ्मा थेरपी वापरनात. WHO is doing the research, in India is also doing the research. Various drugs जे आसा हे पयलीं वापरलेले वयताले ते आतां वापरना, आतां नवीन ड्रग्स वापरता. हे सगळ्याच्या व्यतिरिक्त देर इज अ पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स. आज हांव मुद्दामून एक पेशंटा खातीर GMCन उलयतालो. देर इज अ यंग बॉय ऑफ 29 year old जो बरो जावन घरा कडेन गेलो. म्हणजे आफ्टर 27 days ही सडन कॉलॅप्स. ताजो BP लो जालो आनी ताका एडमीट केलो. एडमीट केल्या उपरांत ही गोवन इनटू द मल्टी ऑर्गन फेल्युअर. म्हणजे अशाय पद्दतीची पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स ही आफ्टर कोविड जावपाक लागलेली आसा. ताज्या खातीर जेंकां कोविड जावन गेला तांच्यांनी बी काळजी घेवप हे खूब गरजेचें आसा. काळजी घेता आसतना आमी सदांच म्हणटा बींग आयुर्वेदीक डॉक्टर्स देर इज अ दिनचर्या, ऋतुचर्या आनी
ताज्या उपरांत खंयचेंय दुयेंस जाल्या उपरांत ताजेर कॉम्प्लिकेशन्स इन फ्युचर कितें जाता ती टाळपा खातीर काही जो उपक्रम सांगलेलो आसा तो करपूय तितकोच गरजेचो आसा. त्या खातीर म्हणजे कोरोना हो न्यू व्हायरस जगा खातीर आसा आनी ह्या न्यू व्हायरसाची कॉम्प्लिकेशन्स डे बाय डे जे रिसर्चांनी नवीन नवीन कॉम्प्लिकेशन्स दिसत आसा. ताज्या खातीर म्हाज्या सगळ्यां खातीर इतकेंच कळवणें आसा, इतकेंच मागणें आसा. आमी कोरोनांतल्यान बरे जाले हाजो अर्थ पूर्ण बरे जाले न्ही. जेंचो सिटी स्कोर म्हणजे 12च्या वयर वयता तांकां खरोखरूच म्हणजे ते डेंजरांनी वचूं शकता. ताज्या खातीर तांच्यांनी प्रिकॉशन्स ही फुडले 6 म्हयने ही नक्कीच प्रिकॉशन्स घेवची पडटली. आनी त्या खातीर आपल्या डायटान आसतलो, आपल्या डे टू डे रुटिनान आसतलो हो प्रिकॉशन्स तांच्यांनी घेवचो. आनी ज्या प्रमाणे म्हणजे भाऊन आत्तां उल्लेख केलो जे आयुर्वेदांत सांगलेलो आहार आसतलो, विहार आसतलो हो खूब म्हत्वाचो आसा. दिनचर्या आसतली ही तितकीच म्हत्वाची आसा. त्या खातीर आपलो योगा थेरपी आसतली ह्यो सगळ्यो गजाली नित्याच्यो जर तरी पाळ्यो जाल्यार पोस्ट कोवीड कॉम्प्लिकेशन ही खूब कमी प्रमाणांत दिसतली. आमी ऑलरेडी डिक्लेअर केल्लें की आमी पोस्ट कोवीड आयुष क्लिनीक सुरू करता म्हणून. ऑलरेडी आमी पोस्ट कोवीड आयुष क्लिनीक ही आमच्या थोड्या PHCनी सुरूय केली. कारण डॉक्टर दत्ता भडंग आसा आमचे संबंदीत आयुर्वेदीक डॉक्टर्स दे आर इन टच विथ आयुष मिनिस्ट्री. आयुष मिनिस्ट्रीच्यान अपग्रेड कितें करता आनी नवीन मेडिसिन्स कितें दिता ही सगळ्या पर्यंत गोंयांत पावोवची हाच्या खातीर सातत्यान प्रयत्न आसा. आमचो आयुष सेल वील डेफिनेटली म्हणजे पोस्ट कोवीड आयुष क्लिनीक हाचेर काम करतलो. खूब जाणांनी म्हणजे आमी जरी म्हटलें म्हणजे आपूण कोविडांतल्यान बरो जालो सुद्दां आसत जाल्यार पोस्ट कोवीड आयुष क्लिनिकाचो लाभ घेवचो. त्याच बरोबर सगळ्यांत म्हत्वाचें आमकां 100% वॅक्सिनेशन एबॉव फॉट. ताज्या खातीर टिका उत्सव 2 हो आमी सुरू केला. टिका उत्सव 2 म्हणजे जरी खूब मोठो रिस्पॉन्स मेळना पण खूब बरो रिस्पॉन्स मेळटा. म्हाजें म्हणणें आसा की तेच्यानी 100% करपा खातीर सगळ्यो ग्रामपंचायती आनी म्युनिसिपालिटी हांच्यांनी इनिशिएटीव घेवची आनी टिका उत्सव 2 सहभागी जावचे जेणे करून आमकां 18 to 44 हाजेर रोखडेच फुडल्या 3-4 दिसां भितर आमकां कॉन्सन्ट्रेट करपाक जाय. ती चलता त्या टिका उत्सवात सगळ्यांनी खूब मोठ्या प्रमाणात सहभागी जावचे. आज परत एकदा थँक्स फॉर द गव्हर्मेंट ऑफ इंडिया, थँक्स फॉर नरेंद्र मोदीजी आनी अगेन आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ ज्यांच्यांनी इनिशिएटिव्स घेतली आनी आयुष 64 मेडिसिन्स गोंयांत एवेलेबल करून दिली. जरी हांगा आज आमी तेजें लॉन्चिंग केलां आमच्या प्रत्येक PHCन प्रत्येक CHCन आयुष डॉक्टरां कडेन ती इजिली एवेलेबल आसतली. बिसायड्स डॅट्स आमच्यो ज्यो NGOज तेंच्यांनी फुडाकार घेतला सगळ्या कडेन एवेलेबल करपाचो तांच्याय कडेन एवेलेबल आसतली. टू मेंटेन द रिकॉर्ड तांच्यांनी म्हटलां की आधार कार्ड आनी सर्टिफिकेट ती प्रत्येकान दिवची आनी सगळ्या पर्यंत आयुष 64 ही मेडिसिन्स पावची. देव बरें करूं. सगळ्यात पयलीं आमी तितले आयुर्वेदीक क्लिनीक जे खोरले आसा PHC खोरले तांचे सुप्रिया धोंड तांणी येवचें आनी तांचे वखदां तांणी घेवचें. पेशंटा वतीन आमचे दोतोर म्हणजे जे हेल्पर हे आसतले हेल्पिंग हँड आसतले ते हे करतले. दुसरे म्हाका हाजिलो हॉस्पिटलाचे समीर सडेकर दोतोर समीर सडेकर तांणी विविध संस्थेक बाकीचे पळोवपी ते भायर इंडिव्हिज्युअल पेशंट कोण आसतले तांणी हमारा